मंत्री आदिती तटकरेंची माहिती आहे, कारण शिक्षकांचा पगार उशिरा होणार ही अफवा आहे असं देखील आदिती तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। असे म्हटलं जातं की लाडकी बहीण योजनेसाठी मोठा निधी दिला जातोय, त्यामुळे शिक्षकांचे पगार लांबलेत। मात्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी ही बाब फेटाळून लावलेली आहे। लाडक्या बहिणीचा तुम्ही हप्ता सुरुवात झाली, तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंबहुना उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही।